त्रिविक्रम महामुनी होता, तर तो काय करायचा? गुरूंची निंदा करायचा. विस्तारुनी आम्हासी निरूपे दातावा, शिष्य वचन परियेसी सांगते झाले सिद्ध म्हणे. एक वर्षा नाम करणी गुरुचरित्र अभिनव. ज्या गोष्टीचा आधार 100% आहे ते खात्रीलायक आहे. ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी स्थान. कुठे होता तो? कुमसी स्थान. निंदा करी आपले म्हणी दांभिक संन्यासी हा म्हणतो. गुरुना काय म्हणत होता? दांभिक संन्यासी असं त्याचं वक्तृत्व होतं, बोल लावायचं. ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनीचे ओळखते. गुरु कसे आहेत? ज्ञानवंत आहेत. ते काय? विश्वाच्या मनीचे ओळखते. भक्ताच्या मनातलं काही अपयश आहे तेही ओळखतात, जी काही निंदा आहे तेही ओळखतात, आणि जी कठीण परिस्थिती आहे ती पण ओळखून त्यांना मार्ग दाखवतात. श्री गुरु म्हणती तयवेळी निघावे आजची तात्काळी. गुरुला हे माहित होतं तो निंदा करतोय. जाणे ऐसे कुमसीसी एकोदी राजा संतोषला. ऐकोदी राजा संतोषला नाना अलंकार करता झाला. हस्ती अश्वद पाय लळा शृंगारले तैवेळी. गुरु निघाले. कुणाची भेट गेला? त्रिविक्रम भारती. आणि गुरु निघताना त्यांच्यासाठी राजाने काय केला? राजा संतोषला नाद अलंकार करता झाला. हस्ती अश्व पाय. मोठी वाजत गाजत मिरवणूक निघालेली गुरुंची. त्या दिशेने निघाला. शृंगारले तयवेळी समारंभ केला थोरू. आंदोळी कथा वेसजी श्री गुरु नाना परिवार. गीता वाद्य सहित देखा. ऐसे परी गुरुमूर्ती तया तुमसी ग्रामासी जाती. त्रिविक्रम महायती करीत होता मानस पूजा. काय करत होता तो? त्रिविक्रम मानस पूजा करत होता.